गुन्हेगारीतून सत्तेपर्यंत भाई ठाकूरची खरी कहाणी. तो एकेकाळी अंडरवर्ल्डचा डॉन होता आणि आज राजकारणात प्रभावशाली नेता आणि कुटुंबाचा भाग आहे. जयेंद्र भाई ठाकूर महाराष्ट्राचा रियल पॉलिटिकल थ्रिलर. 1980 ते 1990च्या दशकात वसई विरार परिसरात भाई ठाकूर नाव म्हणजे भीतीचं दुसरं नाव. सोने तस्करी, बिल्डरवाद, हत्येचे आरोप सर्व काही त्याच्यावर होतं. 1989 मध्ये बिल्डर सुरेश दुबे हत्या प्रकरणात त्याच्यावर तहा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. वर्षानुवर्ष केस चालली आणि शेवटी 2023 मध्ये कोर्टानं त्यांना निर्दोष ठरवलं. आज त्याचं कुटुंब हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून वसई विरारचा राजकीय ताबा सांभाळतंय. शाळा, कॉलेज, रिअल इस्टेट सगळीकडे ठाकूर कुटुंबाचं साम्राज्य. एकेकाळी अंडरवर्ल्डचा डॉन, आज लोकप्रतिनिधींचा सावलीतील किंग मेकर. ही बदललेली ओळख महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसाच नाही का? तुमच्या मते गुन्हेगार नेता होऊ शकतो का? कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.